वसई नालासोपारा आणि विरार पट्ट्यात पावसामुळे दाणादाण अनेक भागांना पाण्याचा विळखा। नालासोपारा स्टेशनवरील रुळांवर पाणी आल्यानं पश्चिम रेल्वेची विरार ते वसई दरम्यानची वाहतूक बंद। बिसिक लिंकवर दरड हटवण्याचं काम प्रगतीपथावर। पुढच्या काही तासात पुणे मुंबई मार्ग सुरू होण्याची शक्यता। मुंबई गोवा मार्गावर 30 तासांपासून वाहतूक ठप्प। हजारो वाहनं महामार्गावर रखडली। रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा मोठा फटका। मुंबई अहमदाबाद हायवे पाण्याखाली। हायवेच्या दोन्ही बाजूला पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत। 2 ते 3 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा। सगळ्या वारकऱ्यांना ही विनंती आहे की मोठ्या प्रमाणात देहू आणि आळंदीला जमा न होता त्यांनी जर पुण्यामध्ये ते आले तर अधिक सोयीचं होईल। आळंदीत इंद्रायणी नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं वारकऱ्यांना आळंदीऐवजी पुण्यात येण्याचं आवाहन। रायगडच्या महाड शहराला सावित्री नदीचा विळखा। दादली आणि दस्तुरी पूल पाण्याखाली। सावित्रीचं रौद्ररूप ड्रोन कॅमेऱ्यात कैद। मानखुर्द इमारत दुर्घटनेप्रकरणी दोघांना अटक। सुरक्षेचे नियम न पाळता अनधिकृतपणे इमारतीचं बांधकाम केल्याचा फिर्यादीचा आरोप। TCS धर्मांतर प्रकरणातले आरोपी निदा खान आणि तौसिफ अत्तारला जामीन मंजूर, तर दिनेश शेखचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला। आता प्रशासनाकडून या लोकांकडे लक्ष दिलं जातं का ते बघावं लागेल। दरम्यान बदलापूर परिसरामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय आणि अशातच उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदीवरून पाणी वाहत असल्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या 250 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलंय। मुसळधार पावसामुळे उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर देखील उल्हास नदीचं पाणी जे आहे ते वाढतं आहे। उल्हास नदीवरून जाणारा हा ब्रिज आहे त्याला देखील आता पाणी लागलेलं आहे आणि हा ब्रिज वाहतुकीसाठी सध्या बंद करण्यात आलेला आहे। उल्हास नदीनं धोक्याची पातळी म्हणजे 17.50 मीटर ही धोक्याची पातळी ओलांडली होती आणि त्याच्यानंतर हाय टाईडचा इशारा देण्यात आला होता मुंबईमध्ये आणि त्यानंतर उल्हास नदीचं पाणी आणखीन वाढायला सुरुवात झाली। उल्हास नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर वाहतुकीसाठी जो पूल होता तो बंद करण्यात आलेला आहे। आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर नदीकाठच्या गावांमध्ये जर पाणी शिरलं असेल तर तिथल्या नागरिकांना आता सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न प्रशासनानं सुरू केलेले आहेत। त्याचबरोबर बदलापूर शहरामध्ये देखील अनेक भागांमध्ये आता पाणी यायला सुरुवात झालेली आहे। सत्संग विहार या भागात देखील काही घरांमध्ये पाणी आल्याची माहिती मिळते। हाय टाईड त्याच्यानंतर कल्याण कर्जत तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये जो काही पाऊस बरसतोय त्याच्यामुळे उल्हास नदीची पाणी पातळी वाढती आहे। सध्या आपण पाहू शकतो की जिल्हाधिकारी देखील या ठिकाणी सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेले आहेत। ठाणे जिल्हाधिकारी पांचाळ सर या ठिकाणी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेले आहेत, कारण उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर बदलापूर शहरामध्ये साहजिकच पाणी येतं आणि त्याच्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचे सगळ्यात मोठे मुख्य अधिकारी ते असल्यानं सगळ्या परिस्थितीवर जिल्हाधिकारी हे लक्ष ठेवून आहेत। गणेश मंजुळानंत, न्यूज 18 मराठी, बदलापूर। यानंतर ठाणेवासियांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट घोषित केलाय, त्यामुळे अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगानं वारे सुद्धा वाहू शकतात। ठाणे जिल्ह्यातील गडकिल्ले, धरणं, तलाव, नद्या आणि धबधब्यांवर जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी तसे आदेश जाहीर केलेले आहेत। त्यामुळे पुढचे काही तास ठाणेवासियांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। या ठिकाणी रेड अलर्ट आहे पावसाचा। याचा अर्थ मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पडू शकतो आणि त्याचबरोबर 80 ते 90 किलोमीटर ताशी वेगानं वारे सुद्धा वाहण्याची शक्यता आहे। आज सुद्धा ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट आहे आणि त्यामुळे ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसानं सकाळपासूनच हजेरी लावली आहे। ठाण्यातील सर्व तलाव 100% भरलेले आहेत। ठाण्यातील मासुंद तलाव आता ओव्हरफ्लो झालेला आहे आणि रोडवर पाणी आलंय। आज ठाणे जिल्ह्यामधील शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर पडत्या पावसात अनेक ठाणेकर तलावाच्या पाण्यात भिजत आनंद लुटताना दिसतायत। एकीकडे जिल्हा प्रशासनानं घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलंय, तर काही जण
ठाण्याचे अपडेट आपल्याकडे येतच आहेत, पण त्याचबरोबर पालघरची ही दृश्य आपल्याकडे आहेत. आपण बघतोय कशा पद्धतीनं लोकांचं रेस्क्यू केलं जात आहे. पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाची कोसळधार सुरू आहे आणि हवामान विभागानं दिलेल्या ऑरेंज अलर्ट नंतर आता या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय. हा ऑरेंज अलर्ट तंतोतंत खरा ठरलेला आहे. पालघर जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पालघरमधील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. सूर्या नदीला मोठा पूर आलाय. पालघरमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे झांजरोळी इथल्या 200 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलंय. झांजरोळीमधील 4 पाड्यांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे आणि इथल्या मंडलपाडामधल्या 45 नागरिकांना रेस्क्यू करून त्यांनाही सुरक्षित ठिकाणी हलवलंय. पश्चिम किनारपट्टीला सध्या पावसाने चांगलं झोडपून काढलंय आणि या पावसामुळे नदी नाले जे आहेत ते ओसंडून वाहत आहेत. आपण बघू शकतो की मी सध्या पालघरमधील सूर्या नदीच्या मासवण येथील तीरावर आहे आणि मोठ्या प्रमाणावर या नदीला पूर आल्याचं पाहायला मिळतंय. जे रौद्र रूप आहे ते या सूर्या नदीने धारण केलेले आहे. एकूणच पाहिलं तर पालघर जिल्ह्यात सध्या 3 ते 4 दिवसापासून मुसळधार असा पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नदी नाले जे आहेत ते ओसंडून वाहत आहेत. ठिकठिकाणी सखल भागात पाणी साठण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक गावपाड्यांवरील रस्ते जे आहेत ते सध्या वाहतुकीसाठी ठप्प झाल्याचं पाहायला मिळतंय. धरण क्षेत्रात देखील चांगला पाऊस झाल्याने सध्या नदी नाले जे आहेत ते ओसंडून वाहत आहेत. मुळात पाहिलं तर पश्चिम किनारपट्टीला याचा सर्वाधिक फटका जो आहे तो या पावसाचा पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला हा मुसळधार पाऊस जो आहे तो 3 ते 4 दिवसापासून पडतो. त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांच्या भात पेरण्या ज्या आहेत त्या रखडलेल्या पाहायला मिळतात. न्यूज 18 मराठीसाठी राहुल पाटील, पालघर. 6 वाजता भरायला चालू झालं आणि 7 वाजेपर्यंत बहुतेक पाणी घरात शिरायला चालू झालं आणि 7:30 पर्यंत घराच्या बाहेर पडायला मुश्किल झालं. मी लगभग 8च्या सुमारास बाहेर पडले तेव्हा एवढं पाणी होतं, गलाभर पाणी होतं. त्यातून रस्त्यावर जाऊन बघितलं तर रस्त्यावर पण पुलावरून पाणी वाहत होतं. फार कठीण परिस्थिती होती. सगळा भरला, एवढा पाणी भरला आमच्या इकडे घरात. इकडे सगळ्या खोल्या बिल्या भरल्या, बुडला ना. एवढा कोंबड्या पण मेल्या, कोंबड्या आमच्या बऱ्याच मेल्या. हे पाणी सगळा सामानाचा नुकसान झाला. भाजीपाला काय आणलेले बटाटे बिटाटे ठेवलेले ते सगळे गेले वाहून. असा तसा सगळा झाला. ते कधी अचानक रात्री पाणी भरलं? अचानक नाही, आता 6 वाजता पाणी भरला. पण आम्हाला काय माहिती एवढा भरणार असं. थोडा थोडा करताना एकदम आला पाणी ना. तर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. याचा फटका पुणे नाशिक महामार्गाला बसलेला आहे. चाकणजवळील वाकी सक्सेस पॉईंट परिसरामध्ये महामार्गावर नदीसारखं पाणी वाहू लागलेलं आहे. त्यामुळे पहाटेपासूनच या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्याचं दिसत आहे. महामार्गाला आपण पाहतोय नदीचं स्वरूप आलेलं आहे. गुडघाभर पाणी इथे साचलेलं आहे आणि त्यामध्ये काही गाड्या देखील बंद पडत आहेत, गाड्या अडकून पडत आहेत. अशी स्थिती इथे निर्माण झालेली आहे. चाकणमध्ये आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात या परिसरात पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झालेली आहे. वाहनांच्या लांब रांगा लागल्याचंही दिसत आहे. अनेक गाड्या देखील या पाण्यामध्ये बंद पडत आहेत. अनेक तक्रारी तसेच समोर येऊ लागलेल्या आहेत आणि वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. गेल्या 8 तासांपासून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील चाकण हे जे औद्योगिक शहर आहे हे चाकण शहर अक्षरशः पाण्याखाली गेले. आपण आता या ठिकाणी पाहू शकताय हा पुणे नाशिक महामार्ग आहे आणि या पुणे नाशिक महामार्गावरती चाकण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे या भागातील वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झाली आहे. असं असताना सुद्धा काही वाहन चालक जे आहेत हे अगदी आपल्या जीवावरती उदार होऊन या साचलेल्या पाण्यातून मार्ग करण्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर चाकणमध्ये काल रात्रीपासूनच मोठा जोरदार पाऊस झाला आहे आणि या पावसामुळे चाकणचा हा जो पुणे नाशिक महामार्ग आहे, आपण आता सूर्या इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा बजाजचं एक शोरूम आहे त्या परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये हा जो महामार्ग आहे या महामार्गावरती जवळपास कमरा एवढं पाणी साचलेलं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे काल रात्रीपासूनच ह्या मार्गावरती दोन्ही बाजूने जे आहेत ही वाहतूक ठप्प झालेली आहे. गेले 7-8 तासांपासून वाहनांच्या ज्या आहेत त्या मोठ्या लांब रांगा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खरं तर वाहन चालक त्यामुळे त्रस्त झालेत. कोणत्याही पद्धतीने त्यांना पर्यायी मार्ग या ठिकाणी उपलब्ध नाहीये. त्यामुळे हे जे वाहन चालक आहेत या सर्व वाहन चालकांना आता या ठिकाणी ताटकळत उभं राहावं लागलंय.
पावसाचा जो अजून वाढलेला आहे त्यातच हवामान खात्याने जे आहे ते पुणे जिल्ह्याला जो आहे रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळं पाऊस थांबणार की नाही थांबणार हे आता पाहावं लागणार आहे. त्याचबरोबर पाऊस जर थांबणार नाही तर ह्या महामार्गावरती हे जे पाणी साठलंय, जे पाणी वाहतंय ते पाणी सुद्धा थांबणार नाही. त्यामुळे आता हे जे वाहन चालक या पाण्यामध्ये अडकून पडलेत, हे वाहन चालकांना कधी यातून सुटका मिळणार सगळं पाहावं लागेल. आपण या ठिकाणी पाहू शकताय हा एक ट्रक जो आहे, हा ट्रक आता या ठिकाणी या साठलेल्या पाण्यातून आपला जीव धोक्यात घालून हा ट्रक चालक जो आहे तो मार्ग काढताना आणि या रस्त्यावरून प्रवास करताना दिसतोय. खरं तर प्रशासनाने आवाहन केलंय की कोणत्याही प्रकारचा आतताईपणा वाहन चालकांनी करू नये, आपला जीव धोक्यात घालू नये. असं असलं तरी गेले 6-7 तास हे वाहन चालक जे आहेत, हे वाहन चालक या ठिकाणी पुणे नाशिक महामार्गावरती अडकून पडलेत. त्यामुळे आता वैतागलेले वाहन चालक जे आहेत, जी मोठी वाहनं आहेत, ही मोठी वाहनं या साठलेल्या पाण्यातून सुद्धा मार्गक्रमण करताना पाहायला मिळत आहेत. मात्र हे धोक्यात ठेवू शकतं. त्यामुळे प्रशासनावरती सुद्धा या ठिकाणी मोठा ताण आलेला पाहायला मिळतोय. काही मोटरसायकल चालक सुद्धा या ठिकाणी आतताईपणा करताना पाहायला मिळत आहेत. मात्र हा जो प्रयत्न आहे हा जीवाशी बितू शकतो. त्यामुळे आम्ही न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून विनंती करतो की असा आतताई प्रयत्न करू नये. आपण पाहू शकताय या ठिकाणी अजून एक ट्रक जो आहे, तो अजून एक ट्रक या साठलेल्या पाण्यातून आपला मार्ग काढत हा रस्ता पार करण्याचा प्रयत्न करतोय. ट्रक असतील किंवा मोठी वाहनं असतील, या मोठ्या वाहनांना या साठलेल्या पाण्यातून मार्ग काढता येतोय, तो सुद्धा धोक्याचा आहे. मात्र जी छोटी छोटी वाहनं आहेत, ही छोटी छोटी वाहनं या ठिकाणी गुंतून पडलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेली 7-8 तासांपासून हे वाहन चालक जे आहेत, हे वाहन चालक या ठिकाणी गुंतून पडलेत. पुणे नाशिक महामार्गावरती चाकण परिसरात साठलेलं हे जे पाणी आहे, हे पाणी आता कधी ओसरणार हे पाहावं लागणार आहे. त्यातच या भागात अजूनही जोरदार पाऊस सुरू आहे आणि हवामान खात्याने जो अंदाज दिला आहे रेड अलर्टचा, त्यामुळे पाऊस थांबणार की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. पाऊस जर थांबला नाही तर मग या पुणे नाशिक महामार्गावरील चाकण परिसरात जे पाणी साचलंय हे पाणी ओसरणार नाही आणि त्यामुळे गेले 7-8 तास या महामार्गावरती जे वाहन चालक अडकून पडलेत त्यांना अजून किती काळ या ठिकाणी वाट पाहावी लागणार, आता याचं उत्तर येणारा काळच देईल. सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, चाकण, पुणे.